ग्रुपला लवकरच पार्टी मिळणार. एक नंबर. हा काय स्वयंपाक करता तुम्ही. हा लय भारी. अख्ख्या इंडियामध्ये तुमचा हात कोणी धरणार नाही माहितीये का. हो पण मी धरलाय ना तिचा हात. अरे मस्त जोक केलाय मी. थांब शेअर करतो. नको नको, जेवताना मोबाईल वगैरे काही नको, कारण मग किती जेवतायत ना कळत नाही त्यांना. आणि मग परत राहतो जीव गॅसवर. का रे फादरशी असं बोलतात. हा नाही रे, म्हणजे मग नंतर हार्ट अटॅकचा वगैरे प्रॉब्लेम गॅसेसमुळे. अरे चल सॉरी बोल. सॉरी श्याम. हा सॉरी फादर. लय बोलतो ना हो. फुकटचं खायला मिळतं ना आईच्या हातचं, कदर नाही. एला. ए बाळ तुलाही मिळतच आहे ना. जेव जेव. काका आपण तुमच्या एवढे लकी नाही ना. तुम्ही काय मस्त रोज चापताय घरचं जेवण. आम्हाला इथं 6-6 महिने घरी जाता येत नाही. आईच्या जेवणाची आठवण येते, पण आईची आठवण तुम्ही सांगणार कोणाला. असू द्या, जेव रे बाळा, पोटभर जेव. एकटं राहतं लेकरू धनकवडीला घरदार सोडून. मग शिर्डीच्या ट्रिप चालू झाल्या की काय बाहेरचं खायला मिळतं नाही मिळतं काय माहिती. आणि तिथे जागा मिळाली नाही तर कारमध्ये झोपतो, होय ना. हां हो. जेव जेव, तू पोटभर जेव. पुलाव घे. हा अरे वा धनराज, जोरात चाललंय जेवण. अरे नाही उठू नको, बस बस बस. काय लागतंय ते घे. हा लाजू नको. काय पुलाव केला वाटतं. वा वा, हान हान बिंदास हान. गिळा, मजा करा. सौमित्र, पानावर बसलेल्या माणसाशी असं बोलतात. माणूस कोण? हा हा माणूस नाही आहे. ह्याला अजिबात माणूस की नाही. मित्रांच्या पाठीत सुरा भोसकणारा ब्रूटस आहे हा, ब्रूटस. हा ब्रुटस. काय रे धनराज रोकड्या, नाव बदललं का काय तुझं. अहो बाबा, अहो ब्रुटस म्हणजे तो, अहो शेक्सपियरच्या नाटकामधला ज्युलियट सीझरचा मित्र नाही का. हो का. अच्छा अच्छा, म्हणजे मित्र म्हणजे ब्रुटस. आत्ताशी आलं लक्षात. अहो नाही हो बाबा, पाठीत सुरा भोसकणारा मित्र म्हणजे ब्रुटस. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस. हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी. अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो. कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए. नाही सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग. काय करतोयस.
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.